नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. 12 किंवा 14 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी देखील पूर्ण. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता. भाजप 37, शिवसेना 8 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळण्याची शक्यता. उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली, कोल्हापूर, पालघरसह वाशिम, यवतमाळची जागा शिंदे गटाकडून जाण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता. बारामती, रायगड, मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज. राष्ट्रवादीकडून 2 दिवसीय बैठकीमध्ये लोकसभेच्या 9 जागांसाठी मागणी. कार्यकर्त्यांकडून लोकसभेच्या 9 जागांसाठी उमेदवारांची मागणी. शिंदे गटाइतक्याच आम्हाला जागा मिळाव्यात. अजित पवार गट ठाम. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 10 ते 12 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे. आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढणार. छगन भुजबळांची माहिती. छगन भुजबळांचं मत वैयक्तिक नाही, ते पक्षाचं मत. छगन भुजबळ जेव्हा बोलतात तेव्हा पार्टी बोलते. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. मुनगंटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही जागा घेणार नाही. मुनगंटीवारांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक. भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता. महायुतीमध्ये फॉर्म्युलाच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांनाच संधी. जिंकू शकण्याच्या मेरिटवरच जागा वाटप होणार. महायुतीच्या बैठकीतील बातमी. लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी आज जाहीर होणार. आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बैठकीनंतर भाजपची यादी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राज्यातील काही भाजप नेत्यांचे कान टोचावे. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. रत्नागिरी, रायगड, मावळच्या जागेवरून रामदास कदम यांची टीका. ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज. महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव. वंचितला काँग्रेस 1, ठाकरे गट 1 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती. तर वंचित न आल्यास 23-15-10चा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या प्रस्तावावर चर्चा. मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची यावर आंबेडकर आणि आमच्यामध्ये एकमत. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीतील 3 पक्षांमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू. 10 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट तर 5 जागांवर काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गटामध्ये वाद. वंचित यात कुठेही नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्ट. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांशेजारीच प्रकाश आंबेडकरांची खुर्ची. 9 मार्चला पुन्हा एकदा बैठक. पुढील बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टी ठरतील. आंबेडकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरेंची आज औसा, उमरगा आणि तुळजापूरमध्ये जाहीर सभा. आरोप करणारे लोकसभेनंतर बेरोजगार होतील. लोकसभेनंतर त्यांना घरी बसावं लागणार. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे गटावर टीका. मुंबईमध्ये राज्यातील सर्वच काँग्रेस नेत्यांची बैठक. पक्षाचे संघटक सरचिटणीस KC वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार. गोंदियामध्ये आज अजित पवार गटाची बैठक. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार. जागा वाटपाच्या चर्चांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांचा लोणावळ्यामध्ये सकाळी 10 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा. अजित पवार गटातील 137 कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबईमध्ये जाहीर सभा. संध्याकाळी 5 वाजता मुलुंडमध्ये सभेचं आयोजन. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात. राज ठाकरे आज दुपारी नाशिकमध्ये दाखल होणार. मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा राज ठाकरे घेणार. शाहू महाराजांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. मी महाराजांसोबत. माझा लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून भूमिका स्पष्ट. शाहू महाराजांबाबत आदर असेल तर कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करा. आदराचं स्थान म्हणता आणि दुसरीकडे उभं राहू नये सांगता सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला. अमित शहांची सभा यशस्वी झाल्यामुळे चंद्रकांत खैरेंना पोटदुखी. खैरेंच्या स्वभावामुळे त्यांचा संभाजीनगरमध्ये पराभव झाला. भागवत कराड यांचा हल्लाबोल.
अमित शहा भागवत कराड सभेमध्ये काय बोलले त्यावर टीका करणार नाही, आम्ही केलेली कामं जनतेला सांगणार. भागवत कराड यांच्या टीकेला चंद्रकांत खैरेंचा प्रत्युत्तर. सुनेत्रा पवार यांनी माजी आमदार घोलप यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. घोलप कुटुंबियांचं इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय वर्चस्व, अजित पवार गटाकडून बेरजेचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा. शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरसाठी मागितली काँग्रेसकडे उमेदवारी. शिवानी वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या. बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणामध्ये एंट्री. जयश्री थोरात यांची संगमनेर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या जयश्री आता सक्रिय राजकारणात. माढा लोकसभेची जागा महादेव जानकर यांना मिळणार. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा. 2 दिवसामध्ये अधिकृत निर्णय होणार, सूत्रांची माहिती. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस. आधी जनमताचा कौल घ्या, मगच उमेदवार ठरवा. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचं नाना पटोलेंना पत्र. राष्ट्रवादीच्या अरुणाचल प्रदेशातील आमदार अजित पवार यांच्या भेटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा. अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीच्या रणनीतीबद्दल देखील चर्चा. अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवार यांची भोरमध्ये जाहीर सभा. 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा. शरद पवार, संजय राऊत, संग्राम थोपटे यांची जाहीर सभा होणार. कुटुंबामध्ये एकानं वेगळं मत मांडलं, ते त्यांचं वैयक्तिक मत. आमचं कुटुंब एक आहे आणि एकच राहणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बारामती मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सचिन अहिर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. शरद पवार यांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक. पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता. मी मंत्री होण्यापूर्वी 25 वेळा चर्चा झाली होती, नंतर चर्चा नाही, मी थेट मंत्री झालो. शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. नवनीत राणांच्या धमकी प्रकरणामध्ये ओवेसी यांची चौकशी झाली पाहिजे. ओवेसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय हे बाहेर येईल. रवी राणा यांचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर आरोप. निवडणुका आल्यावर एका धर्माला टार्गेट केलं जातं, मुद्दे संपले की झेंडे बाहेर येतात. बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रम. 5000 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार. शिपिंग उद्योगामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. शिपिंगवरील कामगारांच्या पिळवणुकीचा या पत्रामध्ये उल्लेख. राज्यामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगाराबाबत संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र. ऑनलाईन लॉटरी जुगाराचे 2500 पेक्षा जास्त अड्डे. कायदा सुव्यवस्थेवरून देखील राऊतांचे फडणवीसांना सवाल. योगेश सावंत यांच्या पोलीस कोठडीचे आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द. योगेश सावंत यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ टाकल्याप्रकरणी गुन्हा. महायुतीमध्ये शिरूर लोकसभेच्या जागेवरून तिढा सुरू असतानाच अमोल कोल्हे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी अमोल कोल्हे यांचे बॅनर. पुण्याच्या इंदापुरातील इंद्रेश्वर देवाची सुनेत्रा पवार आणि आमदार दत्ता मामा भरणे यांच्या पत्नीकडून आरती. कालपासून इंदापूर शहरामध्ये श्री इंद्रेश्वर देवाची यात्रा सुरू. वाशिममध्ये 13 मार्चला उद्धव ठाकरे यांची सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये आज महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न. आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईमध्ये जागतिक महिला मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यासाठी बेलापूर, नेरूळ, सीवूड, जुईनगर अशा पट्ट्यातून हजारो महिलांची उपस्थिती. काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होणार. राहुल गांधी 12 मार्च रोजी नंदुरबार दौऱ्यावर. नेत्यांकडून नियोजनाची तयारी. जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं निश्चित. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची माहिती. अनेकांची नावा चर्चेत. ठाकरे गटाकडून मात्र उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम. लोकसभेची पूर्वतयारी करण्यासाठी भिवंडीमध्ये शरद पवार गटाचा मेळावा. भादवडमध्ये मेळाव्याला सुरेश म्हात्रे आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांचं मार्गदर्शन. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्यानं गाठला वर्षभरातील सर्वात मोठा उच्चांक. सोन्याच्या दरामध्ये गेल्या 48 तासात 2000 रुपयांची वाढ. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा जीएसटीसह 66,000 रुपयांवर. केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला अखेर मंजुरी. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बहरीन, मॉरिशसला कांद्याची निर्यात होणार. राज्यातील 36,000हून अधिक अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार. अंदाजित 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. पुणे पीएमपीएमएलच्या 100 बसेस स्क्रॅप झाल्यानं बसेसचा तुटवडा.
बसेसच्या फेऱ्या पूर्ण करताना अधिकाऱ्यांची कसरत, पीएमपीएमएलला बसेसचा तुटवडा भासण्याची शक्यता. बेळगावमध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये जय महाराष्ट्र म्हणायला देखील विरोध. पैलवानानं जय महाराष्ट्र म्हटलं म्हणून माईक हिसकावला. आयोजकाच्या कृत्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध. गेल्या 15 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर संगणक परिचालकांचं आंदोलन. ग्रामपंचायत रस्त्या स्तरावर कर्मचारी दर्जा आणि 20,000 वेतन देण्याची मागणी. आरटीई प्रवेशाच्या मुद्द्यावर मनसेची विद्यार्थी संघटना आक्रमक. आरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश देण्याची मनसेची मागणी. अन्यथा मनसे स्टाईलनं जाब विचारणार असल्याचा देखील इशारा. अकोल्यामध्ये वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचं काम बंद आंदोलन. आंदोलनाचा दुसरा दिवस. प्रलंबित मागण्या सरकारनं पूर्ण करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या पवनीमधील गोशाळेमध्ये चारा आणि पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू. गोशाळेचा संचालक पोलिसांच्या ताब्यात. गोशाळ्यातून तस्करी होत असल्याची देखील माहिती समोर. मुंबईमध्ये अमेरिकन डॉलर एक्सचेंजच्या नावाखाली फसवणूक. परदेशामध्ये जाण्यासाठी लाखो रुपयांची अमेरिकन डॉलर्सची देवाणघेवाण करून लूट. 3 आरोपींना अटक. बदलापूरमध्ये उल्हास नदीला जलपर्णीचा वेढा. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी नदी जलपर्णीच्या विळख्यात. नदीची पाणीपातळी घटण्याची भीती. भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण देशामध्ये नारीशक्ती वंदन सन्मान कार्यक्रम. धुळे शहरातील माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या वतीनं आझादनगर मंडळ परिसरातील महिलांना एलसीडी स्क्रीनवर मोदींचं मार्गदर्शन. नंदुरबारमधील 336 पात्र आदिवासी लाभार्थ्यांना शबरी योजनेचा लाभ. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या हस्ते घरकुल आदेशाचं वाटप. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये लोडशेडिंग होत असल्यानं शेती पिकांना नुकसान होण्याची भीती. वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यानं उन्हाळी पिकांना पाणी मिळत नाही. सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी. मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात. नंदुरबारमध्ये यावर्षी 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक. शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल पहिला. विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढावं यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचं आयोजन. धुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य. महापालिका आणि आरोग्य विभागाचं दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. धुळे महानगरपालिकेमध्ये सरळ सेवेची 166 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार. मात्र राज्य सरकारनं पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी न दिल्यानं महापालिकेतील भरती प्रक्रिया अद्यापही रखडलेलीच. महिनाभरापूर्वी साताऱ्याच्या अजिंक्य ताऱ्यावरून तरुणीची आत्महत्या. तरुणीच्या मृतदेहाशेजारी बिबट्याचा देखील मृतदेह सापडल्यानं गूढ वाढलं. शहापूरच्या किन्हवळीमधील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचं भूमिपूजन संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 वर्ष प्रलंबित असलेल्या रस्त्याचं भूमिपूजन आहे. पुण्याच्या भोरमध्ये पोलीस पाटील संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न. सुधीर दिघे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड. पुण्याच्या मुळशीतील 13 वारकऱ्यांना साहित्य परिषदेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ. आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या वारकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये 68 कोटींची भर. 23 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानं अर्थसंकल्प सलग 3ऱ्या वर्षी 250 कोटी रुपयांच्या आत. पुण्याच्या हिंजवडीमध्ये रंगला मुळशी रत्न पुरस्कार प्रदान सोहळा. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. नाशिकमध्ये 13 मार्चला आदिवासी सेनेचा राष्ट्रपती भवनासमोर निदर्शन मोर्चा. लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. वैतरणा धरणावरील कॅनलचं काम प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीनं बंद पाडलं. वैतरणा धरणामधील अतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत करण्याची मागणी. एमएमआरडीएचा अर्थसंकल्प. पायाभूत सुविधांसाठी 41,950 कोटी रुपयांची तरतूद. लवकरच तिसरी मुंबई वसवण्याचा एमएमआरडीएचा निर्णय. पेन, पनवेल आणि उरणमधील 124 गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून राज्य सरकारची मान्यता. मुंबईकरांना आता भुयारी मेट्रो 3च्या प्रवासादरम्यान मिळणार अखंडित मोबाईल सेवा. कुलाबा, वांद्रे, सिब्स भुयारी मेट्रो 3 करता एमएमआरसीचा पुढाकार.